या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA सेकंड इयर मधील फोर्थ सेमिस्टर मधील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला फॉरेस्ट रिसोर्सेस, जंगल साधन संपत्ती, जंगल नैसर्गिक साधन संपत्ती हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर यापूर्वीच्या तासाला आपण जी नैसर्गिक साधन संपत्तीचा पहिला प्रकार आपल्याला होता फूड रिसोर्सेस, ज्यामध्ये आपण भूमी आणि त्यामध्ये निर्माण होणारं अन्नधान्य आणि त्याचे उत्पादन आणि उत्पादकता हे आपण पाहितलेलं आहे. आपण पाहितलेलं की यापूर्वी आपण पर्यावरणाचाही अभ्यास केलेला आहे की पर्यावरण वाढती लोकसंख्या किंवा लोकांच्या स्वार्थातून अज्ञानातून म्हणा की लोकांनी पर्यावरणाला हानी मोठ्या प्रमाणात पोहोचल्यामुळे लोकांसमोर आणि जगासमोर आज पूर्ण मोठ्या समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत की आपण पाहतो की जे जंगल किंवा पर्यावरण आपल्या हितासाठीच असतं, परंतु आपण ते लक्षात न घेता आपल्या स्वार्थापोटी म्हणा किंवा आर्थिक विकासापोटी म्हणा, आपण जंगलाचा ऱ्हास केला किंवा पर्यावरणाचा हानी किंवा ऱ्हास केला. अनेक गोष्टी आपण पाहतो की औद्योगिक क्षेत्रामधून हवेमध्ये धूर सोडला जातो, कर्कश आवाज सोडला जातो किंवा दूषित पाणी नद्यांमध्ये सोडलं जातं. तसेच आपण पाहतो की जमिनीमध्ये रासायनिक खतांचा जास्तीचा वापर होतो, कीटकनाशकांचा जास्तीचा वापर होतो किंवा परत परत पाणी देऊन तिची धूप न होऊ देता आपण पाहतो की पाणी देऊन जास्तीच्या पाण्याने हे आपण पाहतो की जमिनी खराब होतात किंवा अशा प्रकारची जी नैसर्गिक साखळी असते ती साखळी त्या ठिकाणी तुटते आणि त्यातून आपण पाहतो की वाढत्या लोकसंख्येतून आपण पाहतो की नदी नाल्यापर्यंत आता लोक शेती करत आहे, जंगलतोड जास्त प्रमाणात झालेली आहे आणि त्या प्रमाणात वृक्षारोपण झालेलं नाही आणि त्याचा परिणाम आज आपण पाहतो की हवेतील उष्ण वारे या ठिकाणी वाढता आहेत. आपण पाहतो की जे 20 वर्षापूर्वी टेम्परेचर 30-32 होतं, आज ते 48 सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे आणि याचा केवळ आणि केवळ परिणाम म्हणून मानवाने हव्यासापोटीच अशा प्रकारे आपण पाहतो की पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. म्हणून पर्यावरणाचा समतोल ठेवायचा असेल किंवा मानवी जीवन सुरक्षित करायचं असेल तर मानवाने पर्यावरणाचं संवर्धन आणि रक्षण केलं पाहिजे. आणि साधारणपणे मानवाला एक शुद्ध हवा, चांगला ऑक्सिजन आणि हवेतील प्रदूषण कमी केलं पाहिजे. तर त्यासाठी आपण पाहतो की साधारणपणे 33% जंगलाचं प्रमाण असणं गरजेचं असतं. 33% जे क्षेत्रफळ जमिनीचं आहे त्यावर 33% जंगल असणे गरजेचं असतं. परंतु आपण पाहतो की भारतासारख्या देशामध्ये केवळ हे जंगलाचं प्रमाण केवळ 22% आणि राज्यनिहाय पाहिलं तर आपण पाहतो की हे प्रमाण आणखी विषम असलेलं आपल्याला दिसून येतं की जसं की या ठिकाणी आपल्याकडे 2019 ची आकडेवारी आहे की भारतात 78 लाख हेक्टर वर आपण 1000 चौरस किमी हेक्टरवर आपण 78 लाख 29,000 चौरस हेक्टर जमिनीचं क्षेत्र हे वनाखाली आहे किंवा जंगलाखाली आहे आणि ते भारताच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रफळाच्या 23.81% आहे. पहा किती क्षेत्रफळ आहे, 78,29,000 चौरस हेक्टर क्षेत्रफळाखाली आपण पाहतो की वनक्षेत्र भारतात आहे आणि ते एकूण भारताच्या क्षेत्रफळाच्या 23.81%च आहे. आणि कायदे आपण पाहतो की एक पर्यावरण समतोल ठेवण्यासाठी 33% हे प्रमाण पाहिजे. तर आपल्याकडे किती आहे भारतामध्ये 23.81%. तर आपण पाहतो की साधारणपणे 10% याच्यामध्ये तूट असलेली आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की राज्यनिहाय जर हे आपण पाहितलं तर यामध्ये आणखी विषमता दिसून येते की भारतामध्ये सर्वात जास्त जंगलाचं प्रमाण हे मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यामध्ये 94,689 चौरस किमी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर दुसरा क्रमांक आंध्र प्रदेशचा लागतो. आंध्र प्रदेशमध्ये 63,814 चौरस किमी क्षेत्रफळावर जंगल आहे. तर तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो, ज्यामध्ये 61,939 चौरस किमी आकारमानानुसार जंगल असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर बाकी राज्यांमध्ये हे आकारमानानुसार जंगलाचं प्रमाण फारच कमी आहे. त्याचबरोबर क्षेत्रफळानुसार जंगलाचं प्रमाण जर आपण पाहितलं तर भारतात सर्वात जास्त
जंगलचं क्षेत्रफळ हे सिक्कीम राज्यात येतं 82.31%. सिक्कीम राज्यामध्ये असं आपण पाहतो की एकूण क्षेत्रफळाच्या 82.61% क्षेत्रफळ हे जंगलाखाली असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरा क्रमांक भारतात मिझोरमचा क्षेत्रफळानुसार आहे. मिझोरमच्या एकूण क्षेत्रफळापैकी 79.30% क्षेत्र हे जंगलाखाली येतं आणि तिसरा क्रमांक हे मणिपूरचा येतो. मणिपूर राज्यात आपण पाहतो की एकूण क्षेत्रफळाच्या 78.1% या ठिकाणी क्षेत्रफळ येतं. तर अशा क्षेत्रफळानुसार सिक्कीम, मिझोरम आणि मणिपूर यांचा क्रमांक लागतो. तर आकारमानानुसार सर्वात जास्त जंगल हे मध्य प्रदेश, त्यानंतर दुसरा क्रमांक आंध्र प्रदेश आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. तर सर्वात कमी भारतात जंगलाचं प्रमाण आपण पाहतो की हरियाणामध्ये केवळ 3.53%, पंजाबमध्ये 6.12%, तर बिहारमध्ये 6.87% असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपण पाहतो की ही विषमता जंगलाच्या बाबतीत असलेली आपल्याला दिसून येते आणि ही विषमताच म्हणजे फार मोठा धोका या ठिकाणी असलेला मानवाला फार मोठा धोका किंवा पर्यावरणाला फार मोठा धोका. साधारणपणे प्रत्येक ठिकाणी 33% जंगल असणं गरजेचं असतं, परंतु आपण पाहतो की हे 3%, 4% जंगल असलेली काही राज्य असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. याचाच परिणाम आपण पाहतो की आज मानवासमोर अनेक समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. जसे की आपण पाहतो की आरोग्यावर समस्या, मानवाचं आरोग्य बिघडलेलं आहे, शेतीचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि त्यामुळे सगळी सजीव सृष्टीच आता धोक्यात आलेली आहे आणि म्हणून आता वृक्ष संवर्धन केलं पाहिजे, वृक्ष लागवड केली पाहिजे. आपण पाहतो की जंगलापासून अनेक फायदे मानवाला होत असतात, ज्यामध्ये आपण पाहतो की अ, अ, आपण पाहतो की त्यामुळे जंगल असेल तर जमिनीची धूप होत नाही, पुराचे नियंत्रण करता येते. जंगलामुळे पाऊस मोठ्या फार प्रमाणात पडतो. हवामान शुद्ध राहतं, अनुकूल राहतं. जंगल जास्त असल्यामुळे हवेत प्राणवायू जास्त असतो. त्याचबरोबर जंगलामुळे जनावरांना चारा उपलब्ध होतो. आपण पाहतो स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड उपलब्ध होतं, इमारतीसाठी लाकूड उपलब्ध होतं, फर्निचरसाठी लाकूड उपलब्ध होतं. जंगलामुळे निसर्ग सौंदर्य वाढतं, औषधी वनस्पती त्यातून प्राप्त होतात आणि त्यातून आरोग्य वृद्धीसाठी उपयुक्त या ठिकाणी तशा प्रकारच्या ह्या औषधी वनस्पती असतात. विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल जंगलापासूनच मिळतो. उदाहरणार्थ कागद असेल, कागद तयार करायचा असेल, प्लायवूड तयार करायचा असेल, वाहने तयार करणे, फर्निचर, काडीपेट्या, घर बांधणी, औषध निर्मिती, जंगलापासून रेल्वे मार्ग साठी तसेच शेतकी अवजारांसाठी लाकूड, जंगलापासून बांबू, लाख, राळ, डिंक, मुळे, फळे, कंद, रंग, सुवासिक तेल, चरबीयुक्त तेल, मध, गवत इत्यादी उपलब्ध होते. या वस्तूंना देशात आणि परदेशातही मोठी मागणी असते आणि त्यातून मोठ्या फार प्रमाणात आपण पाहतो की व्यापार होतो किंवा लोकांची आर्थिक उलाढाल होते. अ, अ, विदेशी चलन प्राप्त होतं. जंगलातील चराऊ कुरणांमुळे पशुधनाचे संगोपन होते आणि जंगल संपत्ती निर्यात करून देशाला दुर्मिळ असे परकीय चलन या ठिकाणी मिळत असते. कडक उन्हापासून संरक्षण होत असतं. हवेतील तापमान योग्य पातळीवर टिकून ठेवण्याचं कार्य जंगल करतं आणि जंगलातील जैवविविधता, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो, ती टिकून राहते. प्राणी, पशुपक्षी ही देशाची संपत्ती मानली जाते. जंगलामुळे हे धन राखले जाते आणि त्यामुळे देशाच्या विकासात आणि सौंदर्यात जंगलामुळे भर पडते. परंतु आपण पाहतो की औद्योगिकरणामुळे निर्माण झालेले प्रदूषण या ठिकाणी जंगलाचा ऱ्हास करते आणि ते पूर्ण मानवालाच ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपण पाहतो की नैसर्गिक संपत्ती ही माणसाने तिचं संरक्षण, संवर्धन केलं पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी मानता येईल. तर या ठिकाणी जंगलाखालील क्षेत्र दिलेलं आहे, आपण ते पाहिलेलंच आहे की भारतात 1990-91 मध्ये जंगलाखालील क्षेत्र किती होतं? 68 दशलक्ष हेक्टर होतं. तर या ठिकाणी 19 मध्ये ते 78 लाख 29,000 चौरस हेक्टर झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर एकूण 90-91 मध्ये ते 22% होतं, तर आता 19 मध्ये ते साधारणपणे 23.81% पर्यंत साधारणपणे आपण पाहावं 2% यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे. हा जुनी आकडेवारी आहे 87 चा.
की 87, 91, 1995, 2001 चा हा आकडा आहे. साधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या क्षेत्रफळ आपण पाहतो की 87 पासून 9.5 ते 2001 पर्यंत ते 20.5, आज आपण पाहतो तो आकडा 23.81% भारतात जंगल व्याप्त क्षेत्रफळ असलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये आपण पाहतो की खुले जंगल आहे, वेगवेगळे जंगलाचे जे प्रकार आहेत त्यानुसार यामध्ये अ, पर्यावरण तज्ञाच्या मते जसं की बायोडायव्हर्सिटी आपण पाहतो त्याचं जर समतोल ठेवायचा आहे, इकोलॉजिकल बॅलन्स ठेवायचा असेल तर भारतात 20% पठारी प्रदेश आणि 60% डोंगराळ प्रदेश हा जंगल व्याप्त असला पाहिजे. आपण पाहतो की नियोजनाच्या गेल्या अनेक वर्षांमध्ये जंगलाखालील जमीन वाढविण्याचा प्रयत्न भारतात झालेला आहे, परंतु त्याला म्हणावं तितकेसे यश आलेले नाही. कारण आपण पाहतो की वाढती लोकसंख्या ही हळूहळू जंगलाचे प्रमाण कमी करत आहे आणि त्यातून अनेक समस्या आपण पाहतो की निर्माण होत आहे. वाढती लोकसंख्या शेतीसाठी, उद्योगासाठी, वाहतुकीसाठी, नद्यांचे खोरे या ठिकाणी आपण पाहतो की वापरली जात असल्यामुळे जमिनीचा ऱ्हास आणि जंगलाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. 1950-51 मध्ये जंगलव्याप्त जमिनीचा ऱ्हास होण्याचे प्रमाण हे 1.5% होतं. तर 1980 मध्ये हेच प्रमाण 16.5% पर्यंत वाढलेलं आपल्याला दिसून येतं. तर हा वाढत्या लोकसंख्येचा परिणाम असलेला आपल्याला दिसून येतो की वाढती लोकसंख्या ही जमिनीचा किंवा जंगलाचा ऱ्हास करते असं आपल्याला म्हणता येईल. भारतातील 95% जंगले ही विविध राज्याच्या मालकीची असून उरलेली 5% जंगले ही खाजगी व्यक्तीच्या मालकीची आहेत. याशिवाय भारताच्या निरनिराळ्या भागात जंगलाची वाटणी निसर्गाने फार विषम केलेली आहे. जसं की आपण पाहितलं की बहुतांश जंगले हे हिमालय, विंध्य प्रदेश, दक्षिणेच्या पठारातच दिसून येतात. इतर भागात मात्र जंगलाचे प्रमाण कमी आहे. देशाच्या उत्तर पश्चिम भागात 11%, मध्य भागात 4%, तर दक्षिण भारतात 85% जंगल असलेले आपल्याला पाहायला मिळतं. जंगलाचे क्षेत्र कमी होण्याची कारणे यामध्ये जळाऊ व इमारतीसाठी लाकडासाठी जंगलतोड होते. नदी खोरे योजनांमुळे जलसंपत्ती पाण्याखाली जाऊन नष्ट झालेली आहे. औद्योगिक प्रकल्पामुळे जंगलाची हानी झालेली आहे. वसाहती, रस्ते बांधणी, रेल्वे मार्गाचा विकास, लहान जंगलाचे शेतीमध्ये परिवर्तन इत्यादी अनेक कारणांमुळे जंगल व्याप्त जमिनीचे क्षेत्रफळ कमी होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत जंगलतोड थांबविणे व संपत्तीचे संरक्षण, संवर्धन करणे हे आवश्यक झालेले आहे. त्यासाठी अ, आवश्यक अशा सरकारी धोरणाची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येते. की 1970-71 च्या किमतीनुसार भारताच्या जीडीपी मध्ये 481 कोटी रुपये एवढा म्हणजे साधारणपणे 2.4% एवढा जीडीपीतील वाटा जंगलापासून मिळणाऱ्या संपत्तीचा उत्पन्नाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर भारतातील जंगलाचे प्रकार, टाइप्स ऑफ फॉरेस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेत बऱ्याच काळापर्यंत जंगल संपत्ती फारशी दखल घेतली नव्हती. जंगलाचे प्रमाण हे भूपृष्ठ, हवामान, जमीन या घटकावर अवलंबून असते. जंगलाचे प्रमाण कशावर अवलंबून असतं? भूपृष्ठ, हवामान आणि जमीन यावर अवलंबून असते. जिथे हे घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात तेथे जंगल क्षेत्र अधिक आढळते. जसे की आसाम, मध्य प्रदेश, ओरिसा या भागात केंद्रशासित प्रदेशात संपत्तीचे केंद्रीकरण झालेले आहे. वेगवेगळ्या आधारावर जंगलाचे वर्गीकरण केले जाते. भारतात पर्जन्य वितरणावर जंगलाचा परिणाम झालेला आढळतो. त्यावर आधार भारतात जंगलाचे पुढील प्रकार सांगता येतात. जंगलाचे भारतातील प्रकार, पहिला प्रकार आहे सदाहरित जंगले. सदाहरित जंगले म्हणजे जी 12ही महिने हिरवीगार असतात त्याला सदाहरित जंगले असे म्हणतात. की ज्या ठिकाणी भारतात सरासरी 200 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो त्या भागात सदाहरित जंगले ही आढळतात. ही जंगले दाट असतात. यातील वृक्ष अति जवळ आणि उंच व सरळ वाढलेले असतात. झाडाच्या टोकाला फांद्या व पाने असल्याने जमिनीपर्यंत सूर्यकिरण पोहोचत नाहीत. असे असले तरी या झाडांच्या तळाशी झुडपे, वेली भरपूर असतात. वेत, बांबू, नारळ, पोफळी,
सिसम, निलगिरी, साग इत्यादी जातीचे वृक्ष या जंगलात आढळतात. या जंगलांनी भारताचा 25,000 चौरस किमी इतका प्रदेश व्यापला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ ही भारताची पश्चिम किनारपट्टी, तामिळनाडू, हिमालयाचा पूर्व भाग, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोरम या राज्यात ही जंगले आढळतात. जंगलाचा दुसरा प्रकार पानझडी जंगले, की ज्यामध्ये मोसमी जंगले ही म्हणतात, की या ठिकाणी साधारणतः पर्जन्यमान 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडतो. येथे उन्हाळा कोरडा असतो. जंगले दाट नसतात. तेथील वृक्षही फार उंच नसतात. साधारणतः 30 ते 40 मीटर उंचीचे हे वृक्ष असतात. उन्हाळ्यात त्यांची पाने गळतात म्हणून त्यांना पानझडीची जंगले असे म्हणतात. यामध्ये साग, साल, सिसम, चंदन, आंबा, चिंच, जांभूळ, बाभूळ अशा जातीची झाडे आढळतात. ही जंगले भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, हिमालयाचा पायथा येथे ही जंगले आढळतात. तर तिसरा प्रकार पर्वतीय जंगले असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी तगाई प्रदेशात ही जंगले आढळतात. साग, साल, सूचीपर्णी वृक्ष या पर्वतीय जंगलामध्ये आढळलेले आपल्याला दिसून येतात किंवा अशा प्रकारची ही वृक्ष त्यामध्ये असतात. काही प्रदेशात खुरट्या वनस्पती आढळतात. जळण व इमारतीसाठी लाकूड, विविध प्रकारची फळे व औषधी वनस्पती या जंगलातून मिळतात. त्याला पर्वतीय जंगले असे म्हणतात. चौथा प्रकार आहे त्रिभुज प्रदेशातील जंगले. यांना सुंदरी जंगले असंही म्हटलं जातं. ही जंगले प्रामुख्याने ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी, कावेरी, नर्मदा, तापी नदी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आढळतात. पहा, परत एकदा सांगतो, त्रिभुज प्रदेश जो नद्याचा भाग आहे त्यामध्ये आढळतात ही जंगले. त्यामध्ये ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी, कावेरी, नर्मदा, तापी या नद्यांच्या प्रदेशात त्रिभुज प्रदेश म्हटले जाते आणि त्यामध्ये आपण पाहतो की ही जंगले त्या ठिकाणी आहेत. या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील वृक्षांचे बुंदे फार जाड नसतात. त्यामध्ये वृक्षांचा काही या ठिकाणी संदर्भ देता येतो. त्यामध्ये ताड, माड, नारळ, पोफळी इत्यादी बरोबर दलदली वनस्पतीही दलदलीत ज्या वनस्पती येतात त्याही या जंगलात आढळतात. यातील काही वृक्षांच्या सालीचा उपयोग चामडी कमिण्यासाठी केला जातो. त्यानंतर शुष्क प्रदेशातील जंगले, साधारणपणे या ठिकाणी 50 सेंटीमीटर पेक्षा पाऊस कमी पडतो. तर त्या भागात असणारी जी जंगले त्याला शुष्क प्रदेशातील जंगले असे म्हणतात. उदाहरणार्थ राजस्थान, काठेवाड, दक्षिण पंजाब येथे आढळणाऱ्या या जंगलात खुरटी व काटेरी वनस्पती असतात. झाडांना पाने कमी असल्याने ती उन्हाळ्यात टिकून राहतात. त्यांची मुळे खोल असून झाडाच्या साली जाड असतात, त्यामुळे बाष्पीभवन कमी होते. बाभूळ, निवडुंगाच्या जातींचे वृक्ष, खजूर, काटेरी झुडपे या जंगलात असतात. या वृक्षाचे आर्थिक महत्त्व कमी आहे. तर शुष्क प्रदेश अशा प्रकारचे 5 जंगलाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. पहिला प्रकार आपण पाहिलेला आहे सदाहरित जंगले, जिथे 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. दुसरा आपण जंगलाचा प्रकार पाहिला पानझडी जंगले, जिथे 100 ते 200 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. त्यानंतर पर्वतीय जंगले, जे की हिमालयाच्या पायथ्याशी असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर त्रिभुज प्रदेशातील जंगले, ज्यामध्ये ब्रह्मा, गंगा, गोदावरी, कावेरी, नर्मदा, तापी या नद्यांच्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेश म्हणतो. आणि यामध्ये उंच वाढणारी झाडं, ज्यामध्ये ताड, माड, नारळ, पोफळी यांचा समावेश असलेला आपल्याला दिसून, आणि तीच उत्पन्नाची त्यांची मुख्य स्त्रोत असतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर शुष्क प्रदेशातील जंगले, ज्यामध्ये 50 सेंटीमीटर पेक्षा पाऊस कमी पडतो, ज्यामध्ये राजस्थान, काठेवाड, दक्षिण पंजाब येथे आढळणाऱ्या खुरटी व काटेरी वनस्पती, त्याचबरोबर इथे आपण पाहतो की खजुराची झाडे या जंगलामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे 5 प्रकारची जंगले भारतात असलेली आपल्याला पर्जन्यमानानुसार असलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर जंगलाचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट. त्यामध्ये वन संरक्षण, मालकी आणि वापर या दृष्टिकोनातून भारतातील
जंगलाची पुढील 3 गटात विभागणी केल्या जाते. त्यामध्ये पहिलं जंगलाच्या वर्गीकरणाचा प्रकार आपल्याला पाहावयास मिळतो राखीव जंगले. ही जंगले सरकारी मालकीची असून या जंगलातील लाकूड फाटा किंवा अन्य वस्तू नेण्याची कोणालाही परवानगी नसते. अशा जंगलात लोकांना आपली गुरे चारण्यासाठी मज्जाव असतो. अशा जंगलावर सरकारचे पूर्ण नियंत्रण असते. राखीव जंगले हवामानाच्या दृष्टीने तसेच वाघ, सिंह, हरिण इत्यादी वन्य पशूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. ज्या भागात अशी जंगले आहेत तेथे पावसाचे प्रमाण अधिक आढळते. या जंगलाचे भारतातील क्षेत्रफळाच्या शेकडा 53% प्रमाण आहे. म्हणजे भारतात राखीव जंगले ही 53% आहे, जिथे की कोणालाही प्रवेश करता येत नाही किंवा त्याचा वापर करता येत, ही सरकारी मालकीची असतात. आणि ज्यामध्ये आपण पाहतो वाघ, सिंह, हत्ती यांचं वास्तव्य त्या ठिकाणी असतं. त्याला राखीव जंगले असं म्हणतो. त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि याचं प्रमाण भारतामध्ये 53% आहे. त्यानंतर दुसरा जंगलाच्या वर्गीकरणाचा प्रकार आहे की संरक्षित जंगले, की या प्रकारात जंगलावर सरकारची मालकी व नियंत्रण असते. मात्र राखीव जंगलाच्या तुलनेत संरक्षित जंगलावर थोडे कमी नियंत्रण असते. यामधील लाकूड फाटा करारानुसार ठेकेदारांना देण्यात येतो. जंगलातील वनस्पती लोकांना विकत मिळत असते. वन अधिकारी जंगल संपत्तीची विक्री करत असतात. तर याचं प्रमाण भारतामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या 30% आहे. पहा, राखीव जंगलाचं प्रमाण 53% आहे, तर संरक्षित जंगले भारतात किती आहेत? 30% आहेत. तर अवर्गीकृत जंगले हा तिसरा त्याचा वर्गीकरणाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. जी जंगले राखीव किंवा संरक्षित मध्ये येत नाहीत अशी लहान मोठी जंगले अवर्गीकृत जंगले म्हणून ओळखली जातात. अशी जंगले कमी महत्वाची असतात. शिवाय यावर सरकारचे नियंत्रण मात्र नाममात्रच असते आणि याचं क्षेत्रफळ 17% आहे. पहा, साधारणपणे जे संरक्षित राखीव जंगले आहेत त्याचं प्रमाण 53% एकूण जंगलाच्या, संरक्षित जंगलाचं 30%, तर अवर्गीकृत जंगल 17% आहे. तर अशा प्रकारे जंगलाचं वर्गीकरण 3 प्रकारात करून संरक्षण, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन शासनाकडून केलं जातं असं आपल्याला म्हणता येतं. या तिन्ही प्रकारच्या जंगलाचे विशेष असे महत्त्व या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. सरकारचं धोरण जंगल वाढवण्यामध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, की जिथे सरकारी जमिनीवर आपण पाहतो की सरकार दरवर्षी वृक्षारोपण करतं. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारचा 6 कोटी वृक्षारोपण करण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे आणि त्यानुसार आपण पाहतो की महाराष्ट्रात जो जंगलाचं प्रमाण कमी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जिल्हानिहाय वाढवण्याचा प्रयत्न शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतं. की जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं तसं स्वातंत्र्यपूर्व आणि नंतर आपण पाहतो की जंगलाचं आपण पाहतो की जेवढी जंगले जास्त तेवढा पर्यावरण समतोल जास्त आणि पर्यावरण समतोल जेवढा जास्त तेवढं मानवी जीवन सुखी, आणि हे मानवी जीवन सुखी आणि त्यातून पर्यावरण पूरक असा आर्थिक विकास करण्यासाठी जंगलाचं संवर्धन आणि संरक्षण होण्याच्या अनुषंगाने भारताचं या ठिकाणी जंगल धोरण असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर अशा प्रकारे आपण पाहतो की जंगलाचं संरक्षण करण्यासाठी आदिवासींना दिलेले अधिकार किंवा त्यामध्ये झालेले बदल हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. शासन वेळोवेळी जंगलाचं संरक्षण विविध कायद्यांच्या माध्यमातून करत असतं. आपण पाहतो की एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% जंगलाचं प्रमाण असावं हा जरी नियम असला तरी भारतात आता साधारणपणे 24% जंगल आहे. राज्याने यामध्ये विषमता आहे, परंतु सरकार आपल्या जंगलाच्या धोरणाच्या अनुषंगाने यामध्ये वाढ करण्याचा दरवर्षी प्रयत्न करतं. आणि आता आपण पाहतो की लोकांनी विविध दुष्काळ अनुभवले, हवामानातील बदल अनुभवले किंवा त्याचा चटका आता लोकांना बसलेला आहे आणि म्हणून आता समाज जागृती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यातून आपण पाहतो की नवीन वृक्षारोपण करून जंगलाच्या मध्ये वाढ आता भारतात मोठ्या प्रमाणात होण्यासारखं अनुकूल वातावरण यामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे जंगल नैसर्गिक संपत्ती ही मानवाच्या विकासासाठी आहे. मानवाचा विकास पर्यावरण समतोल ठेवून आपण पाहतो की जी नवीकरणीय साधने आहेत त्यांचा आधार घेऊन आर्थिक विकास करणे ही काळाची गरज आहे.
आणि असं जर केलं तर आपण पाहतो की पर्यावरण समतोलातून मानव विकास किंवा आपण पाहतो की एक चांगलं जीवन मानव जगू शकतो हे आपल्याला यातून लक्षात येतं. कारण आपण पाहतो की पर्यावरणाची हानी जास्त झाली तर मानवालाच नुकसान होतं. म्हणून मानवाचं नुकसान होऊ नये. जीवन जर सुखी करायचं असेल तर पर्यावरण समतोल ठेवून जंगलाचं महत्त्व या ठिकाणी लक्षात घेऊन ते 33% पर्यंत कसं वाढवता येईल हाच प्रयत्न भविष्यकाळात झाला पाहिजे. तर या अनुषंगाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे. तर अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. या तासाला आपण उपलब्ध झाला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.